तर जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर खूप दिवसानंतर व्हिडिओ येत आहे, त्यामुळे मित्रांनो मला माफ करा, पण आता आपल्या चॅनलवर रेग्युलर व्हिडिओ पडत राहणार आहे। आता घटक चाचणी एक सर्व 8वी 9वी 10वीच्या मुलांची जवळ आलेली आहे, त्यामुळे आता रेग्युलर व्हिडिओ येत राहतील व क्वेश्चन पेपर तुम्हाला रेग्युलर मिळत राहतील। तर मित्रांनो, आजचा आपला क्वेश्चन पेपर आहे मराठीचा इयत्ता 9वीसाठी असणार आहे। घटक चाचणी क्रमांक 1 9वी 20 मार्काचा प्रश्न असणार आहे। यासाठी वेळ असणार आहे 1 तास आणि हा मित्रांनो 2022चा पेपर असणार आहे, त्यामुळे 2025चा नसणार आहे। काही मुलांना शंका असेल की 2025चा पेपर आहे, पण आज 2022चा पेपर असणार आहे। या पेपरचा रेफरन्स घेऊन तुम्ही आत्ताच्या 2025च्या पेपरचा अभ्यास करायचा आहे, म्हणजे त्यामुळे मित्रांनो हा पेपर तुम्हाला खूप इम्पॉर्टंट असणार आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता प्रश्न 1 पुढील उत्तरा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। तर तुम्हाला इथे एक उत्तरा दिलेला आहे, तर हा उत्तरा पाहू शकता तुम्ही। वाटल्यास याचा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि त्यानंतर इथे तुम्हाला खाली प्रश्न दिलेले आहेत, आकृतीबंध पूर्ण करा म्हणून चक्रधर स्वामींसाठी पाठात आलेली 2 नावे तुम्हाला वरील उत्तरावरून शोधून लिहायचे आहे मित्रांनो। त्यानंतर उत्तरातील पुढील शब्दांना प्रचलित प्रमाण मराठीतील शब्द सांगा। तर मित्रांनो, या खाली दिलेल्या शब्दांसाठी मराठी शब्द तुम्हाला सांगायचे आहेत आणि तेही उत्तरावरील। तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, मराठी म्हणजे वाचून समजणारा पेपर आहे हा। त्यानंतर येथे ब मध्ये एक उत्तरा दिलेला आहे, तर ब मधील उत्तरा छोटा आहे, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर त्याच्याखाली त्याचे प्रश्न दिलेले आहे, योग्य पर्याय योजून वाक्य पुन्हा लिहा म्हणून। तर टिमटिम निवडून काम करणं हे अतिशय अवघड असतं, यामध्ये तुम्हाला गालेली जागा भरायची आहे मित्रांनो। त्यानंतर कृती सोडवा म्हणून आहे, अनुताईंनी अन्य क्षेत्रात केलेले कार्य तुम्हाला लिहायचे, 2 कार्य लिहायचे आहेत कोणते। त्यानंतर सोमत लिहिले आहे, म्हणजे तुमचे सोमत इथे लिहायचे आहे तुम्हाला। मित्रांनो, जर तुम्हाला प्रश्न कळाला नसेल तर तुम्ही सोमतमध्ये काहीही लिहू शकता, तुमचे स्वतःचं मत असणार। त्यामुळे मित्रांनो 3 मार्कापैकी अर्धा 1 मार्क तुम्हाला मिळणार आहे, काही जर लिहिलं तरी, कारण ते सोमत आहे। तर सोमतला काय प्रश्न आहे, माणसाच्या जडणघडणीत असलेल्या नात्याचं महत्त्व सोदाहरण स्पष्ट करा। त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला नात्यांबद्दल थोडक्यात माहिती लिहायची आहे, म्हणजे मैत्री प्रेम असे नाते असतात, त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती लिहायची आहे, सोदाहरण स्पष्ट करायचं आहे मित्रांनो। त्यानंतर प्रश्न 2 दिलेला आहे, पुढील पद्याच्या आधारे दिलेली सूचनेनुसार कृती करा। पद्य म्हणजे मित्रांनो थोडक्यात कविता। तर ही कविता दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता। धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, हृदय बंदीखाना केला, अंत विठ्ठल कोंडीला, शब्दे केली जवळ जुडी, विठ्ठल पायी घातली बिडी। त्यानंतर इथे पुढचं कडवं दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। प्रश्न काय दिलेला आहे, खाली दिलेल्या शब्दासाठी उपमा लिहा। उपमा लिहायची मित्रांनो, विठ्ठलासाठी कोणाची उपमा दिलेली आहे आणि हृदयासाठी कोणाची उपमा दिलेली आहे ती लिहायची आहे मित्रांनो। त्यानंतर योग्य जोड्या लावा म्हटलेलं आहे तुम्हाला, अ गट ब गट यांच्या जोड्या लावायच्या आहेत मित्रांनो। ते कन्फ्यूज होऊ नका, कारण अ गटमध्ये 2 दिलेले आहे आणि ब गटमध्ये 3 दिलेले आहेत मित्रांनो। ह्याच्या जोड्या कशा लावायच्या, तर दोनांपासून जोड्या लावायच्या, म्हणजे ब गटमधील 1 जोडी उरणार आहे। त्यानंतर ते सोमत दिलेलं आहे, सोमत तुम्हाला तुमच्या सोमत लिहायचं आहे। यामध्ये मानवी जीवनातील निष्ठा भक्ती आणि प्रयत्न यांचे असलेले महत्त्व तुमच्या शब्दात लिहा, तुमच्या शब्दात लिहायचं आहे मित्रांनो। त्यानंतर प्रश्न 3 आकृती पूर्ण करा म्हणून दिलेला आहे, खालील फरक सांगा। फरक स्पष्ट करायचा आहे। व्यंगचित्र आणि छायाचित्रामध्ये फरक काय आहे ते तुम्हाला लिहायचं आहे मित्रांनो। इथे 3च बॉक्स दिले आहेत, म्हणजे 3 फरक लिहायचे आहेत तुम्हाला। त्यानंतर प्रश्न 4 दिलेला आहे, खालील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखा व लक्षण लिहा म्हणून। तू माहुलीहून माया, चंद्राहून शीतल, पाण्याहून पातळ कल्लोळ प्रेमाचा। यामध्ये अलंकार कोणता आहे तो ओळखून लिहायचा आणि त्याचे लक्षणे लिहायचं आहे। त्यानंतर दुसरा दिलेला आहे, यामध्ये प्रश्न पुढील शब्दांचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा। उदाहरणार्थ सापेक्ष निरपेक्ष दिलेले आहे। अनाथचा विरुद्धार्थी शब्द काय आहे ते बघा, सुपीक। सुपीकचा विरुद्धार्थी शब्द काय आहे ते बघा, नापीक। आणि स्वपरिचय पत्र तयार करा असं म्हटलेलं आहे तुम्हाला। इथे स्वपरिचय पत्र तयार करायचं आहे। श्री छत्रपती शाहू विद्यालय कोल्हापूर आंतरशालेय खो खो संघात प्रवेश मिळण्याबाबत
तर मित्रांनो इथे तुम्हाला स्वपरिचय पत्र तयार करायचं आहे. तर आजच्या क्वेश्चन पेपरमध्ये एवढंच होतं. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या पेपरची जर PDF हवी असेल तर बिनधास्तपणे कमेंट करा. PDF तुम्हाला मिळून जाईल, 100% मिळणार. कारण आपण मागच्या व्हिडिओ तुम्ही जर आपले पहिले सबस्क्राईब असेल तर तुम्हाला माहितीच असेल आपण जे काय आहे ते रिअल सांगतो. त्यामुळे जर तुम्हाला PDF हवे असेल तर कमेंट करा. आणि आज आपण इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ कोणता आहे क्वेश्चन पेपरच्या रिलेटेड पाहिजे ते तुम्ही कमेंट करून सांगू शकतात. मी तो क्वेश्चन पेपर लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करीन.